नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 1 विषय मराठी इयत्ता 5वीचा हा पेपर पाहतोय मित्रांनो. हा सराव पेपर आहे. येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने आपण सराव करून घेत आहोत. येणाऱ्या परीक्षेत तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे असतील तर यासारख्या सराव प्रश्नपत्रिका सोडवणे गरजेचे आहे, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेचा तुमचा जास्तीत जास्त सराव होईल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, काळजीपूर्वक पहा, प्रश्नांच्या उत्तरांचा नीट अभ्यास करा आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून असे प्रश्न जर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत विचारली गेली तर त्याची सहज उत्तरे तुम्हाला लिहिता यावी. चला तर मग वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, गुण असणार आहेत 20. तर बघा, पहिला प्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा. एकूण 4 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला. तर बघा, पहिला प्रश्न आहे, कविता कोणत्या धावपटूला आदर्श मानते? उत्तर, कविता पी.टी. उषा या धावपटूला आदर्श मानते. प्रश्न 2, मुंग्या गंधकण केव्हा सोडतात? उत्तर, अन्न मिळाल्यानंतर इतर मुंग्यांना अन्नाचा शोध कळावा म्हणून किंवा संकटाच्या वेळी इशारा देण्यासाठी. प्रश्न 3, माहेर या कवितेत कोणत्या नदीचा उल्लेख केलेला आहे? उत्तर, माहेर या कवितेत तापी नदीचा उल्लेख केलेला आहे. प्रश्न 4, जंगलात कोणते प्राणी धोक्याची सूचना देतात? उत्तर, जंगलात लंगूर, माकड, हरिण, सांबर यासारखे प्राणी धोक्याची सूचना देतात. प्रश्न ब, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. गुण असणार आहेत 4. बघा, पहिला प्रश्न आहे, वाघाचे क्षेत्र कशावरून ओळखता येते? तर उत्तरात लिहिणार आपण, वाघ आपल्या क्षेत्रातील झाडांवर आपल्या नखांची ओरखडे ओढतो, तसेच तो ठिकठिकाणी लघवीचे गंधमाग सोडतो. या खुणांवरून आणि गंधावरून वाघाचे क्षेत्र ओळखता येते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 2, कविता राजेंद्र सिंग यांच्या घरी का राहू लागली? उत्तर, पी.टी. उषा यांच्याप्रमाणे उत्तम धावपटू बनण्याचे कविताचे स्वप्न होते. क्रीडा क्षेत्रातील उच्च दर्जाचे शिक्षण, सराव आणि मार्गदर्शनासाठी ती विजेंद्र सिंग यांच्या घरी राहू लागली. प्रश्न क हा, काय ते लिहा. प्रश्न बघा, पहिला 1, लाडू बांधण्यासाठी उपयुक्त पीठ. तर बघा, बेसन, गव्हाचे, रव्याचे या प्रकारे लाडू बांधले जातात. दुसरं बघा, बहिणीसाठी भाऊ आनंद वाहन. तर काय होतं? बैलगाडी. बघा, प्रश्न 2 आहे, खालील तक्ता पूर्ण कर. वाक्य आणि वाक्यातील नामे लिहायची. वाक्य आहे, आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे. तर वाक्यातील नामे आहेत कविता आणि धावपटू. दुसरं आहे, आंब्याच्या झाडावर कैऱ्या लटकत होत्या. उत्तर असणारे बघा, आंबा, झाडू आणि कैऱ्या ही त्या वाक्यातील नामे आहेत. खालील वाक्यातील सर्वनामांना गोल कर. तर बघा, हसीना खूप हुशार आहे, ती रोज शाळेत जाते. तर याच्यातलं सर्वनाम आहे ती. प्रश्न बघतोय, खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा. बघा, क्रीडाचा समानार्थी शब्द आहे खेळ. दुसरा आहे गंध, गंधाला समानार्थी शब्द आहे वास, सुवास, परिमळ. प्रश्न 3 पाहतो आहे, वाक्यप्रचार व त्याचा अर्थ यांची अचूक नसलेली जोडीचा पर्याय चौकटीत लिहायचा आहे. तर बघा, पर्याय पाहणार आहोत. पहिला आहे माग काढणे, शोध लावणे, हे अगदी बरोबर आहे. दुसरं आहे तत्पर असणे, तयार असणे, हे पण बरोबर आहे. तिसरं आपलं उत्तर असणार आहे दाह होणे म्हणजे आग लावणे. तर दाह होणे म्हणजे जळजळणे किंवा पोळणे असं होतं, आग लावणे असं होत नाही. आणि चौथा पर्याय अगदी बरोबर आहे, दिलासा मिळणे म्हणजेच धीर मिळणे. उत्तर असणार आहे 3. प्रश्न पाहतोय, खालील वर्तुळातील प्रत्येक चौकोनातील शब्दास लावून नवीन शब्द तयार करा. अगदी सोपं आहे मित्रांनो, जसं आहे तसंच तुम्हाला लिहायचंय. कमीपणा, मोठेपणा, इकडं टोकदार, चमकदार. प्रश्न शेवटचा बघतोय आपण, तुझे स्वतःचे नाव लिही व त्यातील अक्षरांपासून किमान 2 नवीन शब्द तयार कर. जसं रमेशचं रमेश, मेघनाचं मेघनाथ, मे पासून मेघनाथ आणि श पासून शशी. असे शब्द तुम्हाला तयार करायचे. स्वतःचे नाव आहे मदनलाल, त्याच्यापासून 2 शब्द तयार होतात, मदन आणि लाल. तुम्ही तुमच्या आवडीचा शब्द इथे लिहू शकता. बघा मित्रांनो, यासारखे अशी प्रश्नपत्रिका किंवा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असं तुम्हाला असू शकतो. परीक्षेत पैकीच्या पैकी जर तुम्हाला गुण मिळवायचे असतील तर तुम्हाला तयारी करणं महत्त्वाचं ठरतं. त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त सराव करा. सराव म्हणजे हा अगदी पहिलीपासून तर तुम्ही कुठलीही मोठी एक्झाम द्या, सराव हा खूप महत्त्वाचा असतो. त्याच्यामुळे जास्तीत जास्त सराव करत राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल